मंडळींनो, दिवसभराच्या कामावरनं सुटल्यावर म्हाका समजला की आज असा फ्रेंडशिप डे. आमच्या आयुष्यात कसलो इलो फ्रेंडशिप डे. आमका सगळे दिवस सारखे. आज रविवार होतो तरी पण मी गेलेले कामावर. तर मंडळींनो, घरा केलाय तर माझं तसं लय मोठं फ्रेंड सर्कल नाही, पण जी काय जीवाभावाची 3 माणसं कमवले ना मंडळींनो, त्यांचं मात्र न चुकता म्हाका फोन इलो. तर आणि ही 3 माणसं अशी आहेत ना की म्हणतात ना की पायाक ठेच लागल्यावर फुटलेल्या अंगठ्याक हळद लावची लागता आणि तसंच मनाक जखम झाल्यावर ते जखमेर मलम लावचं लागतं. तर ही कामं ना ही 3 माणसं अगदी कायम करतात. तर घराकडे इल्यावर ना मंडळींनो, किती जरी दमा नेलेला असला ना तरी आजूबाजूची माणसं अगदी मूड फ्रेश करून टाकतात. तर हे रूमच्या बाहेर थोडी उभी राहिलो, सगळ्यांबरोबर मस्त गप्पा रंगले आणि आमच्या चर्चेचा विषय होतो रायगड ट्रिप कधी काढायची. तर ता सगळा झाला, अगदी मूड एकदम चांगलं होतं. म्हटलं ह्या चांगल्या मूडमध्ये काहीतरी चांगला बनवूया. मस्तपैकी मंडळींनो, मनात इला मोदक करायचे आणि इला मनात गेला दुकानात, ह्यो माझा रूल असा. त्याच्यामुळे पटापट पीठ मळून घेतलंय आणि गव्हाच्या पिठाच्या मंडळीनं मोदक बनवूचे होते माका, कारण आपल्याकडे चाळणी नाही, त्याच्यामुळे उकडीचे मोदक काय आपण बनवू शकत नाही. तर मंडळींनो, मस्तपैकी मोदक आकार काढलाय त्यांका आणि तळून घेतलाय आणि मंडळींनो असे काय कडक कुरकुरीत झालेले ना, अगदी जसे दिसतात ना मंडळींनो तसेच लागत पण मस्त होते. तर मंडळींनो, मंथन चालू आहे, खिशात पैसे नाहीत, पण एक गोष्ट हा की जेव्हा पण मला मनापासून एखादी गोष्ट खाऊसारखी वाटतं ना, तेव्हा मी पैसे नाही बघत, कारण काय भरोसा उद्या जगाक होईत की नाही. तर मस्तपैकी जे बनवलेले होते ते तसेच गरम गरम खाल्लाय मंडळींनो, टेस्टला कडक होते. बाकी माझं चालूच राहू त्याला, पण आपण भेटाया उद्या.